जन्म माझा मुंबईचा. इकडेच वाढलो मी. मुंबईचाच असतो? हो. अच्छा. मुंबईत कुठे? मुंबईत मी ठाण्याला राहायला. अच्छा. हो. तर माझा जन्म इकडचा मुंबईचा आणि इकडेच वाढलो मी आणि मराठी मीडियममध्ये शिक्षण घेतलं वगैरे. आईवडिलांनी मराठी मीडियममध्ये टाकलं होतं. तसं मूळचं मी कर्नाटकचा आहे. ॲक्च्युली बॉर्डरवरती गाव येतं आमचं महाराष्ट्र कर्नाटकचं. पण माझे आईवडील 80sमध्ये आले होते मुंबईत कामाच्या शोधात आणि त्याच्यानंतर मग इकडेच त्यांनी विचार केला की इथंच आपण राहूया आणि इथेच राहून आपण काम करूया. तर माझा जन्म मुंबईचा, इथेच मी झालो आणि तेच आपलं जी छोटीशी सुरुवात असते नेहमी सगळ्यांची, लोअर मिडल क्लास फॅमिली जे असतात त्यांची सुरुवात तिकडनंच होते. 10 बाय 10च्या चाळीत वाढलो आणि तिकडनं मग प्रवास सुरू झाला आमचा. वडील काय करायचे? माझे वडील मिस्त्रीचं काम करायचे. अच्छा, म्हणजे कडिया जे कडिया कडिया वगैरे जे बोलतात ना, ते काम म्हणजे करायचे आणि आई माझ्या घरात काम करायची. अच्छा. लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडणे वगैरे हे सगळं काम करायचे आई माझं. आणि असंच होतं आमचं. काही खास असं काही बॅकग्राऊंड नव्हतं किंवा काय नव्हतं. त्यात सुरू होतं सगळं. ठीक होतं जे काय होतं ते. 10 बाय 10च्या खोलीमध्ये चाळीतल्या कसं स्वप्न बघितलंस? काय होता प्रवास? शिक्षण कितपत झालं? मग शिक्षण किती माझं झालं तुझं? शिक्षण 10वी झालं आहे आणि अच्छा. 10वीत मी 3 वेळा नापास आहे. 3 वेळा 10वी दिली पण माझं निघालीच नाही 10वी. मग अभ्यासात मी एवढा हुशार नव्हतो काही. हां. बाकीच्या गोष्टी पण होत्या सगळ्या. त्यामुळे नाही जमलं मला. शिक्षणात एवढं हुशार नव्हतं मी कधीच नव्हतो. त्यामुळे मी 10वी नाही देऊ शकलो पुढे. मग घरची परिस्थिती अशी आणि मग ती परिस्थिती सुधारण्यासाठी तेव्हा काय विचार होता? आपलं शिक्षण कमी आहे आणि घरातल्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. ह्या परिस्थितीतून आई-वडील चाललेत. मग एक घरातला एकुलता एक मुलगा आणि आई-वडिलांसोबत जगायचं आहे. सो जगण्याच्या साधनासाठी काय काय करावं लागलं विनोदला? सगळ्यात पहिले तोच विचार होता ना, की आपण शिक्षणात हुशार नाही आहोत. तर आपण असं काय करू शकतो जी फायनान्शियली आपण आपल्या आईवडिलांना मदत करू शकतो, ज्यावर त्यांच्यावर माझं बर्डन नाही येणार. तर मी कामाला लागलो. कामाला सुरुवात केली. त्यावेळेस कळायला लागलं, काय हार्डली 15-16 वर्षाचा असेल मी. त्यावेळेस काम वगैरे सुरू केलं मी. लेबरचं वगैरे काम सुरू केलं वडिलांच्या हाताखाली. मिस्त्री जे असतात त्यांचे जे हेल्पर असतात ते हेल्परचं काम वगैरे सुरू केलं वडिलांबरोबर. पहिलं काम तिकडनं सुरू केलं. विटा उचल, सिमेंट उचल, तो खडीचा माल बनव, अच्छा. ते सगळं काम कर. प्लस 50 किलोची गोणी चौथ्या माळ्यावर घेऊन जा खांद्यावर टाकून. ते सगळं काम केलं मी. जवळजवळ 1.5 वर्ष ते काम केलं मी. हां. त्याच्यानंतर मग थोडेफार पैसे यायला लागले, दर महिन्याला मिळायला लागले. तर थोडं बरं वाटायला लागलं. किती पैसे मिळायचे त्यावेळेस काहीतरी 80 रुपये काहीतरी पगार होता दिवसाला. दिवसाला? 80 रुपये? 80 रुपये होता लेबरला. तर ते काम करायचो मी. 80 रुपये 8 तास काम होतं. 8-10 तास लागायचे कामाला. ते करायचो. आणि त्यावेळेस पैसे आले तर थोडं बरं वाटलं की यार मी काहीतरी हेल्प करू शकतो माझ्या आईवडिलांना. काहीतरी माझं बर्डन नको यायला त्यांना. मग त्यावेळेस मग ते काम सुरू केलं मी. भागायचं तेवढ्या 80 रुपयामध्ये? भागायचं तर नाही, पण ठीक आहे. मला असं वाटत होतं की मी काहीतरी करतो आहे घरासाठी. शिक्षण नाही शिकलो, कमसे कम या हिशोबाने तर आईवडिलांना आनंद देऊ की मी काहीतरी करतो आहे काम. मग नंतर? त्याच्यानंतर मग लिफ्टमॅन म्हणून लागलो एक ठिकाणी कामाला. एक गव्हर्मेंट बिल्डिंग होती, आमच्या ठाण्यालाच होती. 16 नंबरला ती बिल्डिंग आहे, वरदान नावाची. त्याच्यामध्ये सगळे ऑफिसेस होते. म्हणजे पासपोर्ट ऑफिस होता, PF ऑफिस होता, त्याच्यानंतर आदिवासी विभागमधला एक ऑफिस होता. म्हणजे पूर्ण ती बिल्डिंगच ती सरकारी होती. त्याच्यामध्ये मी लिफ्टमॅन म्हणून लागलो कामाला. तिकडे 2 वर्ष काम केलं मी. तर माझं काम होतं की जे साहेब लोक येतात मोठे मोठे, इन्स्पेक्टर झाले, एक्साईज इन्स्पेक्टर झाले, त्याच्यानंतर PF कमिशनर झाले, इन्कम टॅक्स कमिशनर झाले, या साहेब लोकांना त्यांच्या फ्लोअरवर सोडायचं. कोण 3 माळ्याला असायचं, कोण 5व्या माळ्याला असायचं, कोण 9व्या माळ्याला असायचं. तर असं माझं काम होतं. त्यांना अपडाऊन करायचं, घ्यायचं, सोडायचं, हे काम करायचं. ते काम करत होतो मी. अरे बापरे. मग लिफ्टमॅनची नोकरी करत असताना कधी असं वाटलं की अरे आपण ही नोकरी पण जरा आपल्याला फार जड जाते किंवा इसमें कुछ मजा नाही आहे, काही मजा येत नाही? नाही, मजा तर त्या असे काही काम नाही की ज्याच्यात मजा येईल म्हणून. लिफ्टमॅनमध्ये तुम्हाला काय मजा येणार कामात? ते एखादं सर्वाईव्ह करायचं म्हणून करत होतं काम मी. तर माझा असा विचार चालला होता की ह्याच्यावर थोडंफार अजून मला किती 2,500 मिळायचे लिफ्टमॅनच्या ड्युटीमध्ये. महिन्याला? महिन्याला 2,500 रुपये मिळायचे. आणि कधीची गोष्ट ही आहे 2008ची, 7-8ची. ओके. 7-8ची गोष्ट आहे. तर त्यावेळेस असं वाटलं की यार थोडंफार अजून जरा आपल्याला चांगलं काही काम मिळालं, त्याच्यामध्ये थोडे चांगले पैसे मिळाले तर आपण थोडं हेल्प करू शकतो आपल्या परिवाराची. तर तिकडे एक सेक्रेटरीवाले मामा होते. त्यांना विचारलं मी की तुम्हाला किती मिळतात इकडे पगार? ते बोलतात मला 5,000 मिळतो पगार. 12चा ड्युटी असते आमची. तर विचार केला 2,500 5,000 आपल्याला मिळतील जर आपण जॉईन केलं सिक्युरिटी गार्डची नोकरी.
तर त्यांना विचारलं की तुमचं ऑफिस वगैरे कुठं आहे, मला लावा ना कामाला तुम्ही. मग त्यांनी मला कामाला लावलं सिक्युरिटीमध्ये. मग त्या सिक्युरिटीमध्ये मी जॉईन झालो आणि मग ती सिक्युरिटी गार्डची नोकरी जवळजवळ मी 6 वर्ष केली. किती पगार मिळायचा तेव्हा सिक्युरिटीला? 5,000 मिळायचं. 5,000 त्याच्यानंतर थोडा एक पगार वाढला, 6-7,000पर्यंत मिळायचा पगार. आणि जेव्हा मी सोडलं त्यावेळेस 8 किंवा 9,000 पगार होता. 9,000 पगार सिक्युरिटी. 8,000-9,000 पगार होता. मग तेव्हा ही परिस्थिती तशीच तशीच होती हालाकीची होती. परिस्थिती, हालाकीचीच होती. कधी बदलली नाही ती परिस्थिती लवकर. हां. वेळ गेला परिस्थिती बदलायला. पण तेच आहे, काटकसर चालू होती कसं कसं करून. इच्छा मारायला लागायच्या खूप. तेव्हा लग्न झालं होतं तेव्हा? माझं लग्न झालं 2010ला. अच्छा. सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असताना लग्न झालं होतं माझं. 2010मध्ये माझं लग्न झालं होतं. मग त्याच्यानंतर आपल्या या मनोरंजन क्षेत्राकडे कसा वळलास तू? मनोरंजन क्षेत्राकडे कसा वळलो मी? हां. झालं असं की ॲक्च्युली एक माझा मित्र आहे पिंटू. पिंटू. हां, पिंटू म्हणजे त्याचं नाव प्रियतम आहे, त्याला आम्ही पिंटू पिंटू बोलतो. हम्म. तर तो कुठेतरी जात होता बसने, तर त्याच्या बाजूला जो माणूस बसला होता त्याला काही ज्युनियर आर्टिस्टची गरज होती. हम्म. तर तो बोलला की यार कितने लोग चाहिए आपको? तो बोलला की 10 लोग चाहिए. 10 लोग तो नहीं, 4-5 मैं लेके आ सकता हूँ. मग त्याने मला फोन केला की असं जर माणूस भेटला आहे, शूटिंगला येतो का? बोललो तिकडे जाऊन काय करायचं? बोललं काय नाही यार, चल 500 रुपये मिळतील, जाऊया आपण, सकाळी जाऊया संध्याकाळी परत येऊया. बोललो ठीक आहे, माझी नाईट शिफ्ट होती. बोललो जाऊया ठीक आहे. मग गेलो शूटिंगच्या सेटवरती. तर तिकडनं माझा प्रवास सुरू झाला. कुठलं शूटिंग होतं आणि कुठे होतं? मडला होतं. मड आयलंड. हां, मड आयलंडला होतं. एक फिल्मचं शूट होतं. हां. त्याच्यामध्ये फक्त क्राऊडमध्ये उभं राहायचं होतं आणि बस घोषणा द्यायच्या होत्या, बाबाजी की जय हो, बाबाजी की जय. काय काय घोषणा त्याच्या होत्या? बाबाजी की जय हो. अच्छा. बस अजून काय नाही करायचं होतं. मग ते काम होतं. मग तिकडे ठरवलं की आपल्याला ऍक्टर व्हायचंय? तिकडे नाही ठरवलं, मला काम आवडलं ते. बोललं काहीच काम नाही यार इथे. म्हणजे 500 रुपये मिळतं, सकाळचा नाश्ता मिळतं, दुपारचं जेवण मिळतं. हां. चांगलं काम आहे, काहीच काम नाही. आणि जबाबदारीचं काय काम नाही आहे, काय नाही. बस उभं राहायचं जाऊन, हम्म. बसायचं, कट झालं की बसायचं. बोललं चांगलं काम आहे. त्यावेळेस करत होतो मी सिक्युरिटी गार्डची नोकरी. अच्छा, ते करून करून तू ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होतास? हो हो. मग तो जो कॉर्डिनेटर, त्याला बोललो की मला बोलव आहे ना. त्यांनी मला 500 रुपये दिले, त्याला मी 100 रुपये परत दिले. बोलले 400 मला बस झाले, तू मला बोलव काय असेल तर. मग तो मध्ये मध्ये कधी कधी बोलवायचा. जेव्हा माझी नाईट शिफ्ट जायची तेव्हा मी दिवसा जाऊन काम करायचो. मग असं करत करत एकदा असं वाटलं की यार फुल टाईम आपण हेच करूया. त्याच्यानंतर मग फुल टाईम मी करायला लागलो. केव्हा वाटलं तुला की आपण फुल टाइम या क्षेत्रामध्ये काम करावं? जवळजवळ 2-3 महिने झाले होते मला. हम्म. 3 महिन्यानंतर असं वाटायला लागलं की आपण फुल टाईम हे काम करूया. कारण जिथे सिक्युरिटी गार्डची नोकरी, तिथे एक 7-8 हजार रुपये पगार आणि इथे 500 रुपये पर डे. एक महिना 15,000 रुपये तरी आपल्याला येतील. पण महिन्यात पूर्ण महिना बुक असायचा? पूर्ण महिना बुक नसायचा. जवळजवळ महिन्यातले मग समजा 15-16 दिवस काम करायचं. म्हणजे एक 10-1 हजार पकडून चला, 10-12 हजार वगैरे यायचे. पण एक होतं की जेवणाचं सुटायचे, जेवण नाही लागायचं तिकडे. हां. घरून टिफिन वगैरे नाही घेऊन जायचं, कारण खायला मिळायचं दुपारचं जेवण असं होतं.